श्री स्वामी समर्थ। आज श्रावण महिन्यातला 3रा सोमवार आणि आम्ही निघालो महादेव दर्शनाला। महादेवाचं दर्शन करण्यासाठी आमच्या गावापासून म्हणजे कासाराष्ट्रापासून जवळच असलेलं आचलेर गाव। आचलेर गावामध्ये हे मल्लिकार्जुन बसवेश्वर मंदिर आहे। हे मंदिर 600 ते 800 वर्ष जुने मंदिर आहे असं माझ्या ऐकण्यात आहे, परंतु त्याला बघितल्यानंतर असं वाटतं की हे मंदिर त्याहीपेक्षा जास्त जुनं असावं। हे आचलेर गावचं ग्रामदैवत आहे असं म्हणलं जातं की हे आचलेर गावचं ग्रामदैवत आहे। इथं श्रावण सोमवारमुळे खूप गर्दी होती। हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे। इथं रांग लागलेली होती। हे मल्लिकार्जुन मंदिर आहे। इथं आम्ही दर्शन घेतलं। आता हे मंदिर आहे, हे खूप जुनं मंदिर आहे, हेमाडपंथी टाईप आहे, कलरिंग केले। आम्ही दर्शन घेतलो, नारळ फोडलो। त्याच्यानंतर ह्याच्या बाजूला म्हणजे काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यातून दिसून येतं की हे मंदिर खूप जुनं आहे। जसं की ही विहीर खूप म्हणजे जुन्या पद्धतीची आहे, बांधलेली विहीर आहे, बांधकाम केलेली, आणि त्या मंदिराच्या बाजूलाच आहे। तिथं मंदिराच्या आवारातच आहे, त्याच्यामध्ये कासव वगैरे सोडलेले आहेत। ह्या मंदिर आणि विहिरीकडे बघून असं वाटतं की हे खूप पुरातन आहे। आता ह्याच्या बाजूला थोडंसं बांधकाम वगैरे केले, नवीन बांधकाम, की ज्याच्यामुळे इथं लग्न कार्य वगैरे व्हावेत। हे असं सभागृह वगैरे बांधलेत, इथं मोठमोठे कार्यक्रम होतात, लग्न कार्य होतं। त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बाजूलाच असलेलं इथं बसवण्णा मंदिर आहे, त्याच आवारातच आहे। मोठं वाडा टाईप आहे, दगडी बांधकाम आहे, छोटंसं मध्ये जायला हे आहे, रस्ता आहे, गेट टाईप। इथं आम्ही दर्शन घेतलं। तिथंच त्याच मंदिरामध्ये हे देवीची एक मूर्ती होती आणि त्याच्या खाली जाळी लावून त्याच्यामध्ये पैसे वगैरे टाकले जात होते। त्याच्यानंतर त्याच्या बाजूला शिवलिंग वगैरे होतं, तिथलं दर्शन घेतलं। हा त्याच्यात समोरचा व्ह्यू आहे, मंदिराच्या पुढचा व्ह्यू आहे, आणि हे अशा पद्धतीचं मंदिर आहे। त्याच्यानंतर परत आम्ही मग दर्शन करून घरी परत निघालो। रस्त्याने जाताना हिरवळ शेती वगैरे बघून एवढं प्रसन्न वाटत होतं। पावसाळ्याचं वातावरण, शेतातली हिरवळ खूप छान वाटत होतं। मला तर खूप छान वाटलं। तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ते सांगा। काही कमतरता असेल व्हिडिओमध्ये तर ती पण मला आवर्जून कमेंट करून सांगा, म्हणजे मला त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल। बाकी श्री स्वामी समर्थ।